महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। जळगाव महानगरपालिकेच्या नालेसफाईचा देखावा उघड, नागरिकांमध्ये संताप। जळगाव शहरातील सुरेशदादा जैन कॉम्प्लेक्स परिसरात महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या नाले व गटार सफाईच्या कामातील हलगर्जीपणा समोर आला आहे। पावसाळा तोंडावर असताना देखील संबंधित गटारांची संपूर्ण स्वच्छता न करता केवळ वरवरची सफाई करण्यात आल्याचा आरोप स्थानिक व्यावसायिक व नागरिकांनी केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार परिसरातील मोठ्या गटारीतील काही भागातील गाळ सुमारे 8 दिवसांपूर्वी काढण्यात आले, मात्र गटारीच्या ढाप्यांखाली साचलेला माती मिश्रित गाळ अद्यापही तसाच असल्याचं दिसून येत आहे। महानगरपालिकेने जेसीबीच्या सहाय्याने काही प्रमाणात गाळ काढून तो रस्त्याच्या कडेला टाकला असला तरी संपूर्ण गटार स्वच्छ करण्यात आलेली नाही। सुरेशदादा जैन कॉम्प्लेक्स परिसरात ट्रान्सपोर्ट व्यवसाय, गॅरेज, मेकॅनिक तसेच विविध व्यावसायिक आस्थापनांमुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते। अशा परिस्थितीत पावसाळा सुरू झाल्यानंतर गटार पुन्हा तुंबण्याची व परिसरात दुर्गंधी पसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। तसेच पावसाचे पाणी साचून वाहतूक व नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार महानगरपालिकेकडून नालेसफाईच्या नावाखाली केवळ दिखाऊ काम करण्यात आले असून प्रत्यक्षात ढाप्यांखालील गाळ काढण्यात आलेला नाही। त्यामुळे प्रशासनाने तातडीने संपूर्ण गटारीची स्वच्छता करून संभाव्य पूरस्थिती व दुर्गंधीची समस्या टाळावी अशी मागणी परिसरातील व्यावसायिकांनी केली आहे। नागरिकांच्या या मागणीकडे महानगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अकबर पटेल, जळगाव। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।